तिलाच एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। कॅबिनेटमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणाबाबत चर्चा झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। चैत्यभूमीवरील कार्यक्रमास वेळेअभावी उपमुख्यमंत्र्यांना भाषणासाठी वेळ देण्यात आली नव्हती आणि त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा होती। मात्र कार्यक्रमाची वेळ कमी करण्यात आल्यासंदर्भात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कळवण्यात आलं होतं आणि त्यांना देखील ते मान्य होतं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। या संदर्भात कॅबिनेटमध्ये देखील कुठलीही चर्चा झाली नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। आपले प्रतिनिधी तुषार रुपणवार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, काय अधिकची माहिती आहे या संदर्भात? प्रियंका, आपण जर पाहिलं असेल तर काल चैत्यभूमी या ठिकाणी जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला फक्त मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं होतं, त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज आहेत अशी चर्चा विरोधकांकडून या ठिकाणी पसरवली जात होती। मात्र जी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्या माहितीनुसार या कार्यक्रमाची वेळ कमी करण्यात आली होती आणि या संदर्भामध्ये दोनही उपमुख्यमंत्र्यांना तशी माहिती देण्यात आली होती आणि त्यांनी ही जी माहिती आहे ती सुद्धा या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे आणि त्यांनी मान्य देखील केलेलं आहे की आमची कोणतीही नाराजी नाहीये। त्यामुळे आजच्या कॅबिनेटमध्ये या संदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाहीये आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज आहेत, त्यांना डावललं गेलं। ही जी चर्चा जाणीवपूर्वक ही विरोधक रंगवले जात आहेत असं देखील आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते। धन्यवाद तुषार दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांना आधीच कळवण्यात आलं होतं अशी माहिती मिळतेय आणि चैत्यभूमीवर दोन्हीही मुख्यमंत्र्यांना भाषणास वेळ न दिल्यानं नाराजी आहे अशी माहिती सगळीकडे पसरली होती, पण त्यांना ते आधीच कळवण्यात आल्यामुळे त्या संदर्भात आज काहीही चर्चा झाली नाही।